न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। ज्योतिबा फुलेंचा अपमान करणाऱ्यांना तुरुंगात टाका, नाहीतर जनतेचा उद्रेक होईल। फुले चौकाच्या फलकावर थुंकलं, तोडलं, महाराष्ट्रात संतापाचा स्फोट। एकीकडे समतेचे गोड गोड बोल तर दुसरीकडे समाजसुधारकांचा अपमान। नुकत्याच घडलेल्या एका संतापजनक घटनेने ओबीसी समाजात प्रचंड संताप उसळला आहे। समाजाच्या प्रेरणास्थान असलेल्या महात्मा फुलेंच्या नावाने उभारण्यात आलेल्या चौकातील फलकावर काही समाजकंटकांनी थेट लाथा मारल्या, थुंकलं आणि शिवाय त्या ठिकाणी उभारलेलं बांधकामही उद्ध्वस्त केलं। इतकंच नव्हे तर उपस्थित बांधवांवर जातीवाचक शिवीगाळ करत सामाजिक सलोखा चिरडण्याचा प्रयत्न केला। ही घटना घडली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन गावात। 2014 साली ग्रामसभेने ठराव करून करमाळा रोड येथील चौकाला क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक असे नामकरण केले होते। समाज बांधवांनी त्यानंतर फलक लावले। मात्र 13 जुलै 2025 रोजी मराठा समाजाने त्या चौकात भगवा ध्वज उभारून रास्ता रोको करत फुले चौकाचे नाव बदलू नये अशी मागणी केली। यानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत सर्व समाजांनी फलक रस्त्याच्या मध्यभागी उभारण्यावर सहमती दर्शवली। 31 जुलै रोजी भगवा ध्वज उभारण्यात आला। 2 ऑगस्ट रोजी ओबीसी समाजांनी ठरल्याप्रमाणे फलक बसवले, पण फलक बसवल्यानंतर काही समाजविघातक तिथे आले आणि लाथा मारून थुंकून फलकाची विटंबना केली। त्यानंतरच्या जातीवाचक शिवीगाळामुळे वातावरण अधिकच तापलं। या घटनेचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असून समस्त ओबीसी समाजाने एकमुखाने मागणी केली आहे की संबंधित नराधमांवर तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी। पोलीस प्रशासनानेही या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून वेळेत पावलं उचलली नाहीत तर या प्रकरणाचा सामाजिक तणावात मोठा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।